दंडीवर दिली आपल्याला, हे बघू शकता तुम्ही. राम राम मित्रांनो, मी तुमचं अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत Hyundaiची i20चं बेस मॉडेल मित्रांनो. म्हणजेच की हा जो मॉडेल आहे आपल्याला एकदम बजेटमध्ये येऊन जाते आपल्याला. म्हणजेच की 6 लाखाची एक्सशोरूम प्राइस आहे मित्रांनो. 5,99,000 परत Hyundai वाशिममध्ये. पेट्रोल येऊन जाते याच्यामध्ये, पेट्रोल मॅन्युअल आहे. आणि एकदम बेस मॉडेल म्हणजेच की इरा आपल्या मॉडेलला म्हणता येईल मित्रांनो. बाकी आज आपण याचा रिव्ह्यू करणार आहोत की या मॉडेलमध्ये आपल्याला काय काय फीचर्स वगैरे येऊन जातील. जे की आपल्या 6 लाखात येतात मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण चाबीघर बघूयात. आपल्या या प्रकारची चाबीघर येऊन जाते मित्रांनो गाडीची. सेंटरमध्ये तुम्हाला इथं आपल्याला Hyundaiचा लोगो आपल्याला या बाजूला येऊन जाईल इथं आपल्याला. बाकी साधी की वगैरे येऊन जाते मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला लॉक अनलॉकचं फीचर्स वगैरे पण येणार नाही मित्रांनो बेस मॉडेलमध्ये. तुम्हाला गाडीमध्ये चांगलं काम करावं लागेल मित्रांनो. जर तुम्हाला मॉडिफिकेशन टाईप आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर. तुम्हाला मॉडिफिकेशन काही इंटरेस्ट वगैरे नसेल तर तुम्ही मग याच्यावाला हायर मॉडेल पण जाऊ शकता मित्रांनो. जसं मेगा येते, मेगा एक्झिक्युटिव्ह वगैरे येते, या टाईपचे मॉडेल वगैरे जातात मित्रांनो, त्याकडे तुम्ही जाऊ शकता. बाकी हा जो मॉडेल आहे आपल्याला इरा एकदम बेस येऊन जाते. ज्या मॉडेलची एक्सशोरूम प्राइस Hyundai वाशिममध्ये 5,99,000 आहे. आणि याची मिनिमम डाऊन आपल्याला कमीत कमी म्हणजे की आपण 2 लाख पर्यंत करू शकतो. तर चला आपण हिचे एकदा बोनटला ओपन करूया मित्रांनो. आणि कंपेअर आपण करायला गेलो स्विफ्ट संघ, तर स्विफ्टमध्ये मित्रांनो आपल्याला तसं 1.2 लिटरमध्ये 3 सिलेंडर इंजिन आहे. आणि i20 मध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो 4 सिलेंडर इंजिन. जसं की पॉवर आणि जे टॉर्क इंजिन वगैरे म्हणतात याच्यातून चांगला येऊन जाते आपल्याला कम्पेअर टू आपण करायला गेलो स्विफ्ट मित्रांनो. या प्रकारे आपल्या गाडीचं जे इंजिन वगैरे मित्रांनो ते आपल्याला येऊन जाते. इंजिन टाईप वगैरे आपण जर बघायला गेलो मित्रांनो गाडीमध्ये तर आपल्याला 1.2 लिटरमध्ये कापा पेट्रोल इंजिन येऊन जाते, जे की आपल्या प्रॉपर एक 4 सिलेंडर इंजिन येऊन जाते. 1197 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजिन. बाकीचे पॉवर काढून दिले मित्रांनो आपल्याला आहे तर 82 bhp आणि 114.7 न्यूटन मीटर टॉर्क काढून देते मित्रांनो इंजिन वगैरे 4 सिलेंडर इंजिन येऊन जातं. इंजिन प्रोटेक्शन वगैरे काय येणार नाही तुम्हाला याच्यामध्ये तसं लावून घ्यावं लागेल मित्रांनो. बाकी आपण साईडनं बघायला गेलो आपल्या इथं वॉशिंग फ्लूइड वगैरे आपल्याला इथं दिलेलं आहे. ऑइलला तुम्ही इथं चेकआउट वगैरे करू शकता मित्रांनो तसं. बाकी बॅटरी वगैरे आपली या बाजूला दिलेली आहे. मी या बाजूला गाडीचे जे फ्यूज वगैरे असतात ते आपल्याला मिळून जातील मित्रांनो. बाकी इथं आपल्याला काही इन्स्टॉलेशन वगैरे येणार नाही मित्रांनो. तर यामध्ये थोडी कॉस्ट कटिंग मला वाटत आहे. की मित्रांनो आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या टोटल लांबी वगैरेबद्दल, तर ही मित्रांनो गाडी आपल्या स्विफ्टच्या लाईनच येऊन जाते. म्हणजे की हॅचबॅक टाईप आपल्या गाडीवर येऊन जाते ही. हिची तशी जी टोटल जी लांबी वगैरे मित्रांनो ती आपल्याला 3,995 मध्ये मिळून जाते मित्रांनो. आपल्या गाडीची टोटल जी रुंदी वगैरे आहे ती आपल्याला 1,775 मध्ये मिळून जाते. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे आहे ती आपल्याला 1,505 मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे असते ते आपल्याला 2,580 मध्ये मिळून जाते. आणि 170 याच्यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स वगैरे जाते मित्रांनो. मित्रांनो आपल्या गाडीचा जो बुटस्पेस वगैरे आहे ते आपल्याला 311 लिटरमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. बाकीचं जे मायलेज वगैरे मित्रांनो ते आपल्याला 15 ते 16 किलोमीटर आपल्याला येऊन जाते मायलेज वगैरे मित्रांनो. कंपनी क्लेम मी तुम्हाला सांगत आहे. बाकी प्रायझिंगचं तुम्हाला सांगितलं असेल मित्रांनो मी. बाकीचं आपण लुक वगैरेबद्दल आपण बघायला गेलो तर सगळ्यात पहिले आपल्या समोर आपल्याला इथं Hyundaiचा लोगो वगैरे जाते मित्रांनो. या बाजूला तुमच्याकडे बघू शकता या प्रकारे. बाकी याच्यावरती आपल्याला जे बोनट आपले डिझाईन टाईप आपल्याला कर्व वगैरे या टाईपने आपल्या येऊन जातील, जे की इथं लुक वगैरे अजून चांगले याला वाढतात मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. बाकी आपण खालीच आपण बघायला गेलो जसं की याच्यामध्ये ग्रिल वगैरे दिली समोरची आपल्याला मेन वाली, तर ही आपल्याला येऊन जाते एकदम ग्लॉसी ब्लॅकमध्ये. आणि साईडमध्ये आपल्याला इथं टोचीची जागावर पण दिली मित्रांनो. जर तुमची गाडी कुठे फसली तुम्ही याला आरामात काढू शकता. बाकी या बाजूला आपल्याची जी नंबर प्लेटची जागावरती आपल्याला येऊन जाईल. खाली आपल्याला बंपर वगैरे जाते मित्रांनो ब्लॅक अँड सिल्वरमध्ये. आणि आपण साईडमध्ये आपण बघायला जसं की तिचं हेडलाईट वगैरे येऊन जातील. तर यामध्ये आपल्या हॅलोजन सेटअप वगैरे येऊन जाते मित्रांनो. लाईट वगैरेमध्ये इंडिकेटर आपल्या हॅलोजन सेटअपमध्येच येऊन जातं. बाकी खाली आपल्या हवा पासून बाजूला जागा वगैरे दिलेली मित्रांनो. बाकी तर आपल्या जाते स्टोरेजची जागावर मित्रांनो. बाकी आपण बघूया त्याचं टायर्स वगैरेबद्दल, तर Hyundai कंपनी आपल्या i20 मध्ये आपल्याला जे टायर वगैरे देते हे ब्रँड आपल्याला येऊन जाते मित्रांनो. गोडियरचा ब्रँड वगैरे येऊन जाते आपल्याला. त्याचं टायर साईज आपल्याला 185/70R 14 इंचचा टायर वगैरे येऊन जाते गाडीमध्ये आपल्याला. जो की मित्रांनो चांगला वगैरे येऊन जाते आपल्याला. ऑल ट्यूबलेस टायर वगैरे जातात, समोर डिस्क येऊन जातात, पाठीमागे ड्रम ब्रेक वगैरे जातात. ब्रेकिंग वगैरे गाडीमध्ये चांगली मित्रांनो. जशी सेफ्टी वाईज आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला तसे 6 एअरबॅग वगैरे आपल्याला येऊन जातात मित्रांनो. तर सेफ्टी आपल्या गाडीवर चांगलीच येऊन जाते ही. बाकी आपण इथे जाऊ एकदा इंटेरियर वगैरेबद्दल जाणून घेऊया फीचर्स वगैरे. तर तुम्हाला मित्रांनो हिला इथून तुम्हाला लॉक ऑन वगैरे करावं लागेल मित्रांनो, कारण की सेंट्रल सिस्टमवर नाही आपली बटनावरची. बाकी मित्रांनो डोर्सवरती आपल्याला फक्त याचे पॉवर विंडो कंट्रोल इथं दिलेत मित्रांनो, जे की आपल्याला फक्त समोरचे मित्रांनो. पाठीमागे याच्यामध्ये पॉवर विंडो वगैरे येणार नाही मित्रांनो. म्हणजेच की तुम्ही बघू शकता जसं आपल्या पुराण्या जमान्यात जसे गाडीमध्ये याचं दंडी टाईप म्हणजे याला इथून खाली वरती करावं लागेल त्या टाईपमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. कॉस्ट कटिंग इथं अशी केलेली याच्यामध्ये. बाकी समोरचे आपल्या फक्त 2 पॉवर विंडो वगैरे जातील. बाकी पाठीमागे आपल्या तर साधे विंडोज जातात. बाकी तर तुम्ही याच्यामध्ये काही हात वगैरे ठेवू शकता तसं. बाकी खाली आपल्या बॉटल जागावर दिली मित्रांनो, तिथे तुम्ही सामान का तसं काय ठेवू शकता. बाकी याच्यामध्ये मित्रांनो अजून तुम्हाला जी म्युझिक सिस्टम असते ती आपल्या काहीच येणार नाही. ही ऍडजस्टेबल नाही मित्रांनो. नॉर्मल फक्त सीटचे कंट्रोल आपल्याला दिलेले आहेत याच्यामध्ये. आणि सीटा तुम्ही समोर बघा इथून खालून यायला करू शकता मित्रांनो. बाकी आपण बघूया आता अंदरून.
बाकी मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. गाडीचा जो मीटर वगैरे हे आपले फुल डिजिटल येऊन जाते. पण सध्या हा बंद आहे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला मीटर वगैरेबद्दल मित्रांनो, बाकी स्टेअरिंग वगैरेबद्दल आपण बघायला गेलो मित्रांनो, तर इथं आपल्याला येऊन जाते Hyundaiचा लोगो वगैरे मित्रांनो. आणि या बाजूला आपले जे जसं की म्युझिक सिस्टमचे कंट्रोल असतात मित्रांनो, ते आपल्याला काहीच येणार नाही. कारण की जे आम्ही स्क्रीनच दिलेलं नाही मित्रांनो, तर इथं कंट्रोल कुठून येतील. तर याच्यामध्ये कॉस्ट कटिंग करून द्यायला आपल्याला बेसमध्ये तुम्हाला चांगले फीचर्स येणार नाही मित्रांनो. बाकी फीचर्स वाईज आणि बजेटमध्ये गाडी होऊन जाते ही, पण तुम्हाला याच्यामध्ये काम करावं लागेल मित्रांनो नंतर मग. फोन सिस्टमचे कंट्रोल आपली या बाजूला दिलेत मित्रांनो. बाकी याच्यामध्ये अजून काय कंट्रोल येणार नाहीत. जसं आपण हायर मॉडल जाईल मॉडल त्या जसं आपण मित्रांनो हायर मॉडल जातो आपण, तर त्यामध्ये आपल्याला क्रूज कंट्रोल सगळे मिळून जातील. पण या मॉडल तसं काहीच नाही मित्रांनो, तुम्हाला सगळं काम करावं घ्यावं. बाकी मित्रांनो हायर मॉडल आपण गेलो तर आपले बाकी मित्रांनो आपण जसं हायर मॉडल जातो तर आपले सगळे फीचर्स वगैरे येऊन जातात त्यामध्ये. क्रूज कंट्रोल सगळंच येऊन जाते. पण मित्रांनो तुम्हाला जर या मॉडल तसं पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये सगळं काम करावं लागेल मित्रांनो. बाकी जसं शेन टाईप वगैरे आहे तर हे आपल्या टील टाईप आहे मित्रांनो, टेलिस्कोपिक टाईप आपल्या येऊन जाते. तर एक चांगला फीचर्स करून जाते मित्रांनो कम्पेअर टू आपण बघायला गेलो स्विफ्ट. स्विफ्टमध्ये आपल्या टील टाईप आहे, टेलिस्कोपिक टाईप आपल्याला येत नाही मित्रांनो स्टेरिंग वगैरे. बाकी टेलिस्कोपिक टाईप याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो, 6 टाईप वगैरे पण येऊन जातात त्याच्यामध्ये. 15 ते 16 किलोमीटरचा पेट्रोलमध्ये मायलेज मित्रांनो. चांगलं चालू असाल तर चांगला मायलेज येऊन जाते. आणि जर तुम्ही रश ड्रायव्हिंग करत असाल मित्रांनो तर तुम्हाला मायलेज कमी देणार आहे. बाकी याबद्दल मित्रांनो याच्यावर तुम्हाला जसं की हेडलाईट कंट्रोल आणि इंडिकेटर कंट्रोल आपल्या याबद्दल मित्रांनो. बाकी आपल्या वायपर कंट्रोल आपल्या याबद्दल मित्रांनो. बाकी आपण इकडे बघूया जसं की याच्यामध्ये बाकी AC कंट्रोल आपल्या इथं दिले मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल नाही येणार मित्रांनो. सगळे आपले मॅन्युअल वगैरे जाते त्याच्यामध्ये. बाकी आपल्या खाली आपण बघायला मित्रांनो तर इथं आपल्या येऊन जाते टाईप सी चार्जिंग पॉईंट, 12 वोल्ट चार्जिंग पॉईंट आणि इथं आपल्या येऊन जाते USB. पण USB मित्रांनो या मॉडेलमध्ये येणार नाही, जे की तुम्हाला येऊन जाते हायर मॉडेल मित्रांनो. जसं की i20 स्पोर्ट करत असाल मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स वगैरे येऊन जातात मित्रांनो. मॅन्युअल हँड ब्रेक, 2 कप होल्डर, 5 स्पीड ट्रान्समिशन आपल्यामध्ये येऊन जाते मित्रांनो गाडीमध्ये. यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हर्स सेन्सर वगैरे आपल्या येऊन जातात मित्रांनो. बाकी तुम्ही जसं त्यामध्ये इन्फोटेन सिस्टम लावसाल तर तुम्ही त्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा पण लावू शकता मित्रांनो. बाकी ग्लब बॉक्सवर आपली आवाज इथे मिळून जाईल मित्रांनो, चांगला स्पेस वगैरे याच्यामध्ये येऊन जाते. बाकी आपल्या सगळं हार्ड प्लास्टिक वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी बेस मॉडेलची मेन फिलिंग वगैरे असेल मित्रांनो तुम्हाला इथून येऊन जाईल. जसं तुम्हाला आता आपला जो मिरर वगैरे याला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. जसं की आता दुसरं कोणी बसला तर माझ्या हिसाबामध्ये याला कंट्रोल करायचं तुम्हाला या डंडिंग करावं लागलं असं. बेस मॉडेलची मेन फिलिंग असते मित्रांनो ती तुम्हाला ते इथं मिळून जाईल मित्रांनो या प्रकारे. बाकी हायर मॉडेल असाल तुम्हाला इथंच आपल्याला आतल्या आतनी आपल्याला येऊन जातात, जे की आपल्याला कंट्रोल करून जातात प्रॉपर. बाकी मित्रांनो टॅक्सी कंट्रोल आपल्या या बाजूला येऊन जाईल आणि या बाजूला आपल्या हेडलाईट लेवल याला आपण ऍडजस्ट करू शकतो मित्रांनो. बाकी खाली आपल्या बोनटला आपण इथं ओपन करू शकतो मित्रांनो. आणि या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटेरियर आहे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली, जे की आपल्या येऊन जाते याच्यामध्ये सनग्लास होल्डर वगैरे आपल्या येऊन जाते मित्रांनो, नॉर्मल लाईट वगैरे आपल्या येऊन जाते. बाकी डे नाईट मिरर वगैरे आपल्या मित्रांनो इथे येऊन जाते आपल्याला. तर या प्रकारे मित्र आपल्या गाडीवर जाते आपल्या गाडीचं इंटेरियर वगैरे. आता आपण बघूया मित्रांनो आपल्या गाडीच्या सेकंड रो वगैरेबद्दल, की सेकंड रो मध्ये कसा स्पेस वगैरे आपल्याला मिळून जाईल. तर पाठीमागं मित्रांनो सगळ्यात प्रथम बघायला गेलो तर आपल्या इथं बेस्ट मॉडेलची फिलिंग म्हणजे की आपल्याला ते पॉवर न्यू कंट्रोल आपल्या सगळे मॅन्युअल होऊन जाते, जसं आपल्या कमर्शियल गाडीमध्ये येते मित्रांनो. बाकी स्पीकर वगैरे येणार नाही, बॉर्डर फ्रेम्स जागा दिलेली आहे इथं तुम्हाला, म्हणजे की आपण याला बंद वगैरे सोपं दिलेलं, बाकी लॉक ऑन वगैरे दिलेलं मित्रांनो. बाकी आतनी आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर जे थाय सपोर्ट वगैरे म्हणता येईल आपल्याला ते तर चांगला आहे तसा, पण लेग रूम वगैरे पण चांगला होऊन जाते मित्रांनो याच्यामध्ये. पण पाठीमागं मित्रांनो आपल्याला रिअर AC वेंट, चार्जिंग पॉईंट वगैरे आणि फोन होल्डर पण मित्रांनो याच्यामध्ये काहीच येणार नाही आपल्याला. त्यासाठी तुम्हाला हायर मॉडेलकडे जावं लागेल मित्रांनो. हेडस वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो, आंबेस वगैरे आपल्या याच्यामध्ये येणार नाही. सेटअपमध्ये आपल्या लाईट वगैरे जाते कॅबिनमध्ये. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचे सेकंड वगैरे आपल्या या प्रकारची मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या रिअर वगैरेबद्दल, तर या प्रकारे मिळून जाईल. ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला इथं रिअर डिफॉगर, वायपर वगैरे काहीच मिळणार नाही. डिफॉगर पण येणार नाही मित्रांनो, म्हणजे प्रॉपर बेस मॉडेलची फिलिंग वगैरे तुम्हाला इथं पण येऊन जाईल. तर तुम्हाला काम करताना याच्यात पण काय करावं लागेल. बाकी मित्रांनो वरती आपल्याला हाय स्टॉप लॅम्प, नॉर्मल एंटिना वगैरे याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो, शार्प एंटिना वगैरे येत नाही. बाकी आपण खालचं बघायला गेलो मित्रांनो सेंटरमध्ये आपल्याला Hyundaiचा लोगो ते पण आपल्याला मिळून जाईल. याबद्दल मित्रांनो आपल्या i20ची बॅजिंग आणि हा व्हेरियंट वगैरे कोणत्या याची बॅजिंग आपल्याला येत नाही मित्रांनो गाडीवरती. बाकी डिक्कीला आपण ओपन करूया तर 311 लिटर्स आपल्या गाडीमध्ये बुटपास वगैरे जाते मित्रांनो. 65 वगैरे आपल्या इथं दिलेलं वरती. आणि टायर वगैरे आपण जर बघायला गेलो आपल्या इथं दिलेलं मित्रांनो, जी की गोडियाचं टायर वगैरे मित्रांनो, जे की आपल्याला मिळून जाते मित्रांनो 8-14 इंचचा टायर वगैरे जाते, म्हणजे जसं की आपल्याला साईडचे टायर दिले त्याच प्रकारे आपल्याला टायर वगैरे जाते मित्रांनो. बाकी खाली आपल्याला पियानो ब्लॅकची फिनिश वगैरे जाते मित्रांनो, 2 आपल्याला याच्यामध्ये येऊन जातात पार्किंग सेन्सर वगैरे मित्रांनो. बाकी आपण बुटपास आता डिक्कीला करू सध्या बंद वगैरे मित्रांनो. बाकी इंडिकेटर आपल्या इथं दिले मित्रांनो हॅलोजन सेटअपमध्ये, रिव्हर्स लाईट वगैरे येते मित्रांनो. आणि जे आपली ब्रेक लाईट वगैरे दिली मित्रांनो यामध्ये आपल्या हॅलोजन सेटअप वगैरे जाते. बाकी ते लाईटमध्ये पण आपल्या मित्रांनो i20ची बॅजिंग करायला जाते मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. बाकी जी पेट्रोल टँक वर आहे ती आपल्याला मित्रांनो 37 लिटरची होऊन जाते मित्रांनो याच्यामध्ये. बाकी CNG जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला i10 कडे जावं लागेल मित्रांनो, i20 मध्ये मिळणार नाही तेवढी.
जर सीएनजी गाडीवर पाहिजे असेल तर तुम्हाला म्हणजेच की i10 जावं लागेल, कारण की i20 मध्ये आपल्याला सीएनजी तशी मिळत नाही मित्रांनो. बाकी या मॉडेलचा तुम्हाला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.